जलबोगद्याच्या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये पाणी कपात केली जाणार आहे। मंगळवार आणि बुधवारी पाणी कपात केली जाणार आहे। अमल महल ते वडाळा दरम्यानच्या जलवाहिनी जोडणीसाठी पालिकेकडून 30 तास दुरुस्तीचं काम घेतलं जाणार आहे। मुंबईतील मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी दंड आता कमी करण्याचा विचार करण्यात आलाय। राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची आयुक्तांची ग्वाही आहे। यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। बीकेसी वाकोला मार्ग पासून पूर्वी सुरू होणार आहे। एमएमआरडीएनं वाकोला नाल्यावरील शेवटच्या टप्प्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे। यामुळे बीकेसी ते वाकोला दरम्यान आता सिग्नल मुक्त प्रवास करता येईल। मुंबई महापालिकेनं राबवलेल्या मोहिमेमध्ये 1000हून अधिक झाडं कॉन्क्रीटीमुक्त झालेली आहेत। या मोहिमेमध्ये झाडांच्या खोडातून तब्बल 50 किलो खिळे काढण्यात आलेले आहेत। शेकडो वृक्षांना नवसंजीवनी मिळाली। मुंबई शहरातील 8 प्रमुख रुग्णालयांच्या साफसफाईसाठी तब्बल 101 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। कंत्राट RMX या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। कंत्राटाला स्थायी समितीनं मंजुरी अद्याप जी आहे ती दिलेली नाही। मुंबईमध्ये विविध ठिकाणी 60 नवीन सायरन बसवले आहेत। सगळ्या सायरनचं एकाच वेळी टेस्टिंग करण्यात आलं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबईकरांना सावध करण्यासाठी सायरन वाजवले जाते। मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं सिडकोच्या 16,876 घरांची सोडत लांबणीवर आहे। यामुळे अर्जांसाठी बनलेले लाखो रुपये सिडकोकडे अडकलेले आहेत। हक्काच्या घरांची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो। कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यापासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडीबाबत कोणत्याही तक्रारीचं नियंत्रण कक्षाला कॉल नाही। कनेक्टिंग लिंक सुरू होण्याआधी अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीचे 10 ते 15 कॉल्स नियंत्रण कक्षाला येत होते। मानहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 31 मे पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। 12 स्थानकांचं काम पूर्ण झालंय। 15 मे रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये उद्घाटनावर अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते होणार आहे। तर सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा कडाका पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। राज्यामध्ये पारा 40 अंशांच्या पार उष्णतेची लाट कायम आहे। तर 4-5 मे रोजी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर। 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक। तर विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस उकाडा कायम राहणार आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यामध्ये 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वाढत्या तापमानामुळे अर्धापूरच्या महावितरण कंपनीनं कूलर लावले। लातूरच्या औशामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय आहे। लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव आहे। कामावरून घरी परतताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर हा मृत्यू झाला। एक छोटासा ब्रेक, लगेचच परतूया।